क्वेश्चन नंबर कितवा आहे हा 7 नंबरचा आहे. तर आता सॉल्व्ह करूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा सेम प्रश्न आहे त्याच प्रकारे, फक्त तुम्हाला पॉईंट मध्ये जे गणित आहे तर ते दिलेलं आहे. या ठिकाणी बघा 2 डिजिट सोडून पॉईंट दिलेला आहे. या ठिकाणी पहिल्यांदा बघून घ्यायचं आहे. पॉईंट बघा या ठिकाणी 2 नंतर आहे, या ठिकाणी पण 2 डिजिट नंतर आहे, या ठिकाणी पण 2 डिजिट नंतर आहे, या ठिकाणी पण सेम आहे. जर तुमचा 3 ने असता मध्ये 2 ने असता तर त्यावेळेस तुम्हाला सेम करून घ्यायचं. जर तुम्हाला असं दिलं असतं 2.42 प्लस 6.2 प्लस 3.1 असं जर दिलं असतं तर तुम्हाला काय करून घ्यायचं आहे, तर यांची डिजिट जे आहेत, हे वरचं एक्झाम्पल नाही आहेत, हे तुम्हाला समजण्यासाठी घेतलेलं आहे. अशा वेळेस काय करायचं आहे, आता यांची डिजिट बघा इथे 2 आहे, 2 नंतर पॉईंट आहे, इथे 1 नंतर आहे, इथे 1 नंतर सेम करून घ्या. यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, इथे 0 द्यायचा आहे, 0 म्हणजे बघा आता या ठिकाणी 2 नंतर पॉईंट आहे, इथे 2 आणि 2 अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. जर पॉईंट सेम नसेल तर 0 कधी द्यायचा आहे, शेवट द्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करायचं. आता या एक्झाम्पल मध्ये बघा आपल्याला पॉईंट जो दिलेला आहे तर तो सगळ्या ठिकाणी सारखाच दिलेला आहे. म्हणजे जर तुम्ही तो पॉईंट मानला किंवा नाही मानला तरी तुमचं उत्तर लवकर येणार आहे. अशा वेळेस गोंधळून जायचं नाही. आता बघा आपण जास्त कॅल्क्युलेशन न करता पटापट उत्तर काढूयात. बघा 2 या ठिकाणी बघा तुम्हाला इथे कर्सर दिसत असेल बघा माऊसचा. 2 प्लस 3 5 5 मायनस 3 2 इथे प्लस आहे, इकडे झाल्यानंतर प्लस येणार, 2 2 4 होणार. बघा 4 या ठिकाणी बघा 4 या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे. तर हे 2 उत्तर येऊ शकतात किंवा नन दिलेला आहे यापेक्षा वेगळं सुद्धा येऊ शकतो, म्हणून ई पण आपण धरूयात. बघा 4 आलेला आहे. त्यानंतर बघा 4 आणि 2 या ठिकाणी बघा आता दशक स्थानचा 4 2 6 6 मायनस 4 6 मायनस 4 2 प्लस 3 इथे येणार 5 येणार. 5 दोन्ही ठिकाणी आहे. अजून सॉल्व्ह करूया. त्यानंतर बघा 2 प्लस 6 8 8 मायनस 2 6 आणि इथं 0च आहे, 6 येणार आहे. बघा अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर येणार. बघा जास्त कॅल्क्युलेशन सुद्धा केले नाही, इमॅजिन करायचं आहे, पटापट तुम्हाला आन्सर पर्यंत पोहोचायचं आहे. यामध्ये बघा तुम्हाला फक्त 1 ते 10 मध्येच आकडे आहे आणि छोटे छोटे आकडे आहे आणि यांचं जे कॅल्क्युलेशन आहे तुम्हाला लवकरात लवकर येणार आहे. बघा 1 ते 10 मध्ये जर तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितले तर लवकर येतात आणि त्यामध्ये तुम्हाला आता स्पीड असला पाहिजे. 4 मायनस 2 किती 2 येणार, 2 प्लस 8 किती होणार 10 होणार. अशा प्रकारे पटापट तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी 6.54.